रत्नागिरीमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली असून जिल्ह्याला आज येलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय। गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर ओसरला होता। आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसाअभावी शेतीची कामे रखडली होती। या पावसामुळे शेतीच्या कामाला वेग येणार आहे। कुडाळ तालुक्यामध्ये वेताळ बांबर्डे देऊळवाडी इथं प्रमोद बांबर्डेकर यांच्या राहत्या घरास आग लावून मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली आहे। रत्नागिरीमध्ये हॉटेल बार असोसिएशनने बंदची हाक दिलेली आहे। परमिट रूम आणि बार धारकांचा कडकडीत बंद पुकारला गेलेला आहे। सरकारने अन्यायकारक करवाढीच्या विरोधात आंदोलन केलं, मात्र या बंदचा फटका मद्यपींना बसलेला आहे। कोकणातील सर्व हॉटेल्स बार बंदमध्ये सहभागी झाले आहेत। मुंबई गोवा महामार्गासाठी मार्च 2024 ची डेडलाईन आता दिलेली आहे। आरवली कांटे आणि कांटे वाकेट या टप्प्यांच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने मुदतवाढ नाकारलेली आहे। 14 वर्षांपासून या महामार्गाचे चौपदरीकरण रखडलेले आहे। बंदी असूनही दापोली तालुक्यामधील हरणे बंदरामध्ये दिवसाढवळ्या मासेमारी सुरू आहे। 31 जुलैपर्यंत मासेमारीसाठीचा बंदी कालावधी आहे, मात्र त्याला हरताळ फासला जातोय। मासेमारी करणाऱ्या मुंबईच्या नौका व्हिडिओ स्थानिक मच्छीमारांनी कॅमेऱ्यात कैद केलेला आहे। हे बघा इकडे काय बाहेर पण भरपूर बोटे आहेत, एकदम दरे बोटे आले तर फिशिंग करायला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।